चला लास्ट टाइम आपण चॅप्टरचं पूर्ण इंट्रोडक्शन बघितलं होतं की चॅप्टरमध्ये कोणते कोणते पॉईंट असते, चॅप्टरमध्ये आपण कोणत्या कोणत्या सब टॉपिक्सला बघणार आहोत हे आपण फक्त इंट्रोडक्टरी घेतलं होतं की कोणते कोणते पॉईंट्स आपण घेतलं होतं. आणि आपण असं सुरुवात केली होती की स्टार्टिंग आपली जी सुरुवात होती स्टेटमेंटसाठी, ओके, 4 सेंटेन्सचे प्रकार बघितले होते. 4 सेंटेन्सचे प्रकार बघितले होते. पहिलं सेंटेन्स कोणतं होतं? टाइप्स ऑफ सेंटेन्स ना. फर्स्ट असर्टिव्ह सेंटेन्स, बरोबर. नंतर दुसरं इंट्रोगेटिव्ह, दुसरं इंट्रोगेटिव्ह, बरोबर. तिसरं इम्परेटिव्ह आणि शेवटचं एक्सक्लामेटिव्ह, बरोबर. 4 सेंटेन्सचे टाइप होते. 10 सेंटेन्सेस. There are 4 types of sentences. Okay, what do you mean by assertive or declarative? Assertive म्हणजे काय आणि डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? काय फरक होता दोघांमध्ये? assertive मधला आणि डिक्लेरेटिव्ह मधला फरक काय? What is difference between assertive and assertive किंवा आपण डिक्लेरेटिव्ह? एक पर्टिक्युलर वर्ड सेंटेन्स होतं, बरोबर ना. एखादा सेंटेन्स घेतल्यानंतर आपल्याला त्या सेंटेन्सचा मीनिंग कळतोय. जर एखादा सेंटेन्स घेतलं तर त्या सेंटेन्सचा मीनिंग आपल्याला कळतोय, बरोबर ना. मीनिंग कळतोय म्हणजे काय? ते आपल्याला एकतर ट्रू मध्ये मेजर करता येतं, एकतर फॉल्स मध्ये मेजर करता येतं. मेजर म्हणजे आपण त्याची एखादी पर्टिक्युलर ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल. मीनिंग कळल्यानंतर आपण त्याच्याबद्दल काहीतरी एक व्ह्यू तयार करू शकतोय. त्याच्याबद्दल एखादा काहीतरी व्ह्यू तयार करू शकतोय. त्या व्ह्यू नुसार आपण ठरवतो की हा दाखवलं जाईल, बरोबर ना. एखादं वाक्य सांगा बरं मला. एखादं वाक्य सांगा की एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू डिक्लेअर करायची असतं. एखादं वाक्य सांगा. इंडिया इज कंट्री. दस इंडिया इज अ कंट्री. येस, इंडिया इज अ कंट्री. इंडिया काय कंट्री आहे, बरोबर ना. अजून एखादं सांगा की ज्याचा मिनिंग मला कळतं असं. एखादं मिनिंग कळलं. एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड, बरोबर ना. एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. येस, आहे का नाही? आहे का नाही? आहे, बरोबर ना. मिनिंग कळतोय, मिनिंग कळतोय, बरोबर ना. अजून एखादं सांगा की ज्याचा मिनिंग कळतोय, ज्याचा मिनिंग कळतोय, ज्याचा मिनिंग कळतोय. आपण घेतलेत ना डेफिनेशन लिहिलेलं आहे, त्याच्या काही एक्झाम्पल घेतले, बरोबर ना. ओके, हा, ते एक्झाम्पल आपले 1-2 एक्झाम्पल घेतलेले असतील. याचा मिनिंग कळत असेल, असा व्ह्यू त्यांचा आपल्या क्लिअर होत असेल त्याच्या रिलेटेड. ओके, अजून सांगा एखादं तुमच्या रिलेटेड सांगा. तुम्ही एखादं काय असेल तुम्ही सांगा. वाक्य तयार करा. मला वाक्यच पाहिजे. जेवढे वाक्य तयार करशाल तेवढे एक्झाम्पल आपल्याला तयार होईल. जेवढे वाक्य तयार करशाल तेवढे आपल्याला एक्झाम्पल तयार होईल. मिनिंग कळणारे वाक्य, सेंटेन्सचे डिक्लेअर करणारे एखादं वाक्य मला ते सांग. काश्मीर इज द ब्युटिफुल प्लेस. काश्मीर इज द ब्युटिफुल प्लेस. दॅट्स जस्ट लाईक अ ओपन सेंटेन्स. कारण का काही जणांना आवडतं, काही जणांना आवडत नाही, असं आहे ना. पण डिक्लेअर, पूर्णपणे डिक्लेअर करणारं वेगळं. एखाद्याला वाटतं मला काश्मीर नाही आवडत, मला दुसरीकडे आवडत, त्याचा व्ह्यू वेगळा असेल, बरोबर ना. दॅट्स जे थोडंसं आपल्या याच्या रिलेटेड हे करत असेल, म्हणजे आपल्या डोक्यात कन्फ्युजन असेल ना कधी कधी, तर ते जनरली बाजूला ठेवायचं, म्हणजे ते ओपन सेंटेन्स मध्ये जातात. ओके, सगळ्यांना आवडतं का काश्मीर? नाही, सगळ्यांना आवडणार नाही. किंवा ब्युटिफुल प्रत्येकाला असं वाटत असेल का? हा, असं जर म्हटलं इंडिया इज अ कंट्री, कोणी दुसरं म्हणेल का नाही इंडिया कंट्री नाही आहे? असं नाही म्हणू शकत ना. हिमालय एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड, कोणी म्हणेल का नाही सगळ्यात छोटं आहे? असं होणार नाही ना, बरोबर ना. आता त्याच ठिकाणी म्हटलं काश्मीर इज अ ब्युटिफुल प्लेस इन द इंडिया असं म्हटलं, बरोबर. पण एखाद्याला आवडत आहे किंवा एखाद्याला आवडत नाही असं म्हणू शकते, म्हणजे ते थोडं कन्फ्युजन आहे, बरोबर. तो थोडंसं वाक्य बदलतो, ते पूर्णपणे डिक्लेअर नाही होत. लक्षात. अजून हा, वाक्य सांगा, तयार करा. तुम्ही तयार करायचे वाक्य मला सांगायचे आहे.
मला वाक्य सांगायचे की त्यांचा मिनिंग डिक्लेअर करतात. जेवढे वाक्य सांगतात तेवढे आपल्याला तयार करतात. काश्मीर इज द ताजमहल इज इन येस ताजमहल इज इन आग्रा. ताजमहल इज इन आग्रा. का ताजमहल काश्मीरमध्ये नाही ना, ताजमहल आग्र्यामध्येच आहे. ताजमहल इज आग्रा. बरोबर, हे पण बरोबर. अजून एखादं चुकीचं वाक्य सांगा, म्हणजे मिनिंग कळतोय पण त्याची ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे. सांग एखादा ओपन सेंटेन्स सांगा, तिने जसं सांगितलं तसं कळू द्या मला. एक्झॅक्टली जेव्हा आपण त्याच्या रिलेटेड आपण जाणार तेवढं आपल्याला अजून कळत. सांगा वाक्य सांगा. हे सोपे आहेत तिघही सोपे आहेत. त्याच्या रिलेटेड तुम्हाला भरपूर वाक्य भेटून जातील. त्याच टाईपचे तुम्ही तयार करशाल. हे तिघं पण इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. पण याच्या रिलेटेड आपल्याला तोच तर मेन पार्ट आहे ना आपल्या चॅप्टरचा. ऍसर्टिव्ह सेंटेन्स हाच मेन पार्ट आहे. कारण स्टेटमेंटची सुरुवात ही ऍसर्टिव्ह सेंटेन्स पासूनच करायची. मला हे तिघं नाही घ्यायचे, मला फक्त कोण घ्यायचं आहे, ऍसर्टिव्ह घ्यायचं आहे. ओके, हा वाक्य तयार करायचे ना आपल्याला, दुसरं काही नाही. मला वाक्य सांगा. आपल्याला भरपूर एक्झाम्पल घ्यायचे आणि तुम्ही जे एक्झाम्पल घेतले तेच एक्झाम्पल मी याच्यात टाकेल. जेवढे तुमचे तयार होतील तेवढे एक्झाम्पल मी याच्यामध्ये वाटलं. हा Trigonometry is a very easy topic. ओपन सेंटेन्स कारण तुला ट्रिग्नोमेट्री आवडते पण बाकीच्यांना आवडते असं होणार नाही. ट्रिग्नोमेट्री इज द व्हेरी इझी टॉपिक. ओके, हा ठीक आहे. ओपन सेंटेन्स मध्ये तयार करा. अजून एखादं सांगा. मॅथमॅटिकल सांगा एखादं. मॅथमॅटिकल मी असं घेऊ का, एक्स प्लस एक्स व्हॅल्यू काय ते ओपन झालं ना. हा मग मी असं म्हटलं ट्रू आहे. मिनिंग कळतोय का मॅथमॅटिकल सेंटेन्स मध्ये घेऊ. ऍसर्टिव्ह मॅथमॅटिकल सेंटेन्स मधलं ऍसर्टिव्ह 2 + 5 = 7 का 2 + 5 = 9 नाही ना. हा आपण असं घेऊया. मिनिंग कळतोय, ऍसर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याचा मिनिंग कळतोय म्हणून ते ऍसर्टिव्ह सेंटेन्स झालं. डिक्लेअर झाली ना त्याची व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू काय झाली, डिक्लेअर. हे दोघं ऍसर्टिव्ह आहे. हा पण मी असं घेतलं ट्रू पण कळत नाही, फॉल्स पण कळत नाही, कन्फ्युजन आहे. का पण कळत नाही, कारण एक्स व्हॅल्यू काय माहिती का, एक्स व्हॅल्यू नाही ना. हा जर एक्स व्हॅल्यू 5 पुट केली तर ट्रू, एक्स व्हॅल्यू 5 सोडून दुसरी पुट केली तर फॉल्स. बरोबर ना. म्हणजे अशा काही व्हॅल्यूज पण असतील की त्यांची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही, मिनिंग कळत नाहीये. मिनिंग आपल्याला लावणं सोपं राहत नाही. हे होणार स्टेटमेंट मध्ये जाणार किंवा त्याचं मिनिंग कळणार, पण केव्हा कळणार, जेव्हा आपण क्वांटिफायर यूज करू. क्वांटिफायरचा वापर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं क्वांटिफाईड स्टेटमेंट त्याच्यामध्ये जाऊ तेव्हा तिथे त्यांचा मिनिंग कळेल, इथे नाही. ओके, हे दोघे कोण आहेत, ऍसर्टिव्ह सेंटेन्स. कळतंय म्हणजे ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा मिनिंग कळतोय आता. ओके, अजून वाक्य सांगा. चला सांगा, प्रत्येकाने तयार करा. नुसतं फक्त एकेकाने सांगायचं, प्रत्येकाने इन्व्हॉल्वमेंट घ्यायचं. जेवढं तुम्ही वाक्य तयार करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर. म्हणजे तुम्हाला मिनिंग कळतोय की आपल्याला सांगा. असं वाक्य सांगा की ज्याचं मिनिंग डिक्लेअर होतोय. मिनिंगफुल स्टेटमेंट सेंटेन्स. जयपूर इज द कॅपिटल ऑफ, कॅपिटल भरपूर झाले. जयपूर इज अ पिंक सिटी इन राजस्थान असं बोलायचं चालेल का. जयपूर इज अ पिंक सिटी इन, थोडंसं भूगोल रिलेटेड बाजूला ठेवा, थोडंसं गणित सांगा. भूगोलच्या भरपूर झाले. हे भौगोलिक आहे, हिमालय, इंडिया, आग्रा, हे सगळे भौगोलिक आहे. थोडेसे वेगळे सांगा, काय हरकत नाही, तेही चालेल. जयपूर इज अ पिंक सिटी इन राजस्थान असंही चालेल. सांग. रेनबो हॅज 7 कलर्स. रेनबो हॅज 7 कलर्स. चालेल. अजून नंतर ज्यावेळेला एक्झाम्पल घेईल त्यावेळेला सांगा बरं काय जे सांगितले असेल ते आपण एक्झाम्पल मध्ये आपल्याला प्रूव्ह करता येईल. देवांश सांगा.
Nagpur is the famous city for oranges. That's what it is. बरोबर. चालेल. Reliance is the biggest company in India. Reliance is the biggest company in India. काही दिवसानंतर दुसरी राहील. आता present हा प्रेझेंट वर्ल्ड. ओके आत्ताच्या सिच्युएशनला इन इयर असं म्हटलं ना इन इयर असं म्हटलं तर झालं. पर्टिक्युलर इयर मेन्शन करून ठेवलं काय हरकत नाही. अजून सांगा. मागे I have a cycle. आय हॅव नॉट. एखाद्याकडे सायकल तर एकाकडे नसेल. हो Indian population is less than China in year. India is the second largest country in the world which have population in a ranking of population. बरोबर ना म्हणजे इंडिया जगातला दुसरा देश आहे की त्याची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे. दाखवले तेही चालेल. ओके अजून India is the largest democracy. इंडियाला बाजूला ठेवायचं. Our परत तुम्ही ते सांगा. थोडंसं मी जसं मॅथमॅटिकल सांगितलं तसं नवीन काहीतरी वाक्य तयार करा. हा कारण मी ऍसिडिटीवर का फोकस करतो याच्याशी रिलेटेड कमी घेईन मी त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण मला ऍसिडिटीशी रिलेटेड पाहिजे असतं. हा तयार करा वाक्य तयार करा. सांगा वाक्य सांगा. Corona is a dangerous virus. थोडं ओपन मध्ये जायचं कारण काही दिवसांपूर्वी नव्हता काही दिवसांपूर्वी नाही राहणार तो काय कायम थोडी जाणार. काय सांगता. Corona is a virus. ठीक आहे मॅथमॅटिक्सचे सांगा ना तुम्ही रिलेटेड. मॅथमॅटिक्स स्क्वेअर हॅज 4 साइड. स्क्वेअर हॅज 4 साइड चालेल. अजून मॅथमॅटिकल सांगा चला. स्क्वेअर हॅज 4 साइड तुम्हाला मिनिंग कळतं का त्याचा. ओके सेम साइड्स असं बोलायचं. स्क्वेअर हॅज 4 सेम साइड्स. ओके पुढे अजून एखादं सांगा चला. Opposite sides of rectangle are parallel. हा Opposite sides of rectangle. दाखवून देते चालेल. थेरमचे स्टेटमेंट घ्या. थेरमचे स्टेटमेंट घ्या. Area of the triangle is given by 1/2 into base into height. चालेल तेही चालेल. बरोबर आहे ना मिनिंग कळतं ना आपल्याला. प्रूफ येते प्रूव्ड आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू बेस. बरोबर ना चालेल. जे ट्रू आहेत ते सांगितलं तुम्ही. ओके अजून राईट अँगल इन अ राईट अँगल ट्रायंगल वन ऑफ द अँगल इज 90 डिग्री असं म्हटलं. अजून Angle of major 135 अपोजिट अँगल्स बरोबर थेरमचं स्टेटमेंट काय हरकत नाही. हा बरोबर सर्कल हॅज 3 साइड्स. काय प्रॉब्लेम चुकीचं स्टेटमेंट ना काय प्रॉब्लेम नाही. मिनिंग कळतं ना तुम्हाला. सर्कल हॅज 3 साइड. सर्कल हॅज 3 साइड. आहेत का सर्कलला 3 साइड नाही ना पण मिनिंग कळतोय चुकीचं स्टेटमेंट. बरोबर पुढे चुकलं की बरोबर. हा अजून सांगा. 1 is a natural number. Yes. 1 is a natural number. आहे ना. येस मिनिंग कळलं. ओके 0 is a natural number. No. Zero is. मिनिंग कळला म्हणून तुम्ही नो म्हटला. मिनिंग कळला म्हणून तुम्ही काय म्हटलं नो म्हटलं. बरोबर. 0 is a complex number. Yes. 0 is a complex number. कॉम्प्लेक्स नंबर 0. होल नंबर सगळ्यात लहान आला त्याच्यानंतर इंटिजर आला इंटिजर नंतर रॅशनल आला रॅशनल नंतर रिअल आला आणि रिअल नंतर कॉम्प्लेक्स आला. ऑब्विसली 0 कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कंटेन करतोय. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आलं लक्षात. ओके जायचं पुढे आता. कळले का एक्झाम्पल कळताय मिनिंग कळतोय. ओके नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह मीन्स WH टाइप क्वेश्चन. WH टाइपचे जेवढे पण आहेत तेवढे कोणामध्ये जातात इंट्रोगेटिव्ह मध्ये जातात.
WH चा कोणत्या किंवा WH च्या ऐवजी एखादा क्वेश्चन मार्क आला म्हणजे वाक्याच्या जी एंड आहे ती वाक्याचं एंड कशाने होणार क्वेश्चन मार्क तो WH आहे किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बरोबर ना वाक्याचा एंड जर ह्या मार्कने झालं तर समजून घ्यायचं की हा कोणता टाइपचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे ओके पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला राहतील ओळखायचे आता जे आपण करत होतो ना एवढ्या एक्झाम्पल जे सगळ्यांना घ्यायला होतो तो एक्झाम्पल डिक्लेअर करतायत की नाही हे सांग ते आपल्याला ओळखायला हवं एक्झाम्पल दिलेले असतील आणि ते ओळखायला हवं की कोणत्या टाइपचे एक्झाम्पल आहे किंवा कोणत्या टाइपचं सेंटेन्स आहे ओळखा बरोबर ना आणि मग त्यानंतर आपल्याकडे ऍसर्टिव्ह ओके नंतर इम्परेटिव्ह इम्परेटिव्ह कधी वापरतो आपण एक आपल्या स्टेपचं झालं ओके कधी वापरतो आपण सांगा बरं हा रिक्वेस्ट कमांड कमांड आणि ऑर्डर सारखं कमांड आणि ऑर्डर अजून सजेशन ओके सजेशन अजून अजून म्हणजे इम्परेटिव्ह म्हणजे कोणते असतात की जे आपण एखाद्याला रिक्वेस्ट करणार किंवा एखादा आपण तुम्हाला सांगितलं एखादी कमांड देतो एखादा अधिकारी सैन्याला कमांड देतो टर्न लेफ्ट टर्न राईट बरोबर ना ती ही झाली कमांड झाली बरोबर ना तुम्ही एखाद्याकडनं काहीतरी रिक्वेस्ट करून मागतायत त्यावेळेला आपल्याला इम्परेटिव्ह टाईपचे सेंटेन्स तयार होतात बरोबर ना किंवा सजेशन एखाद्याला समजून सांगतात किंवा काहीतरी हे करत असतात त्यावेळेला आपल्याला कोणत्या टाईपचे येतात वाक्य हे इम्परेटिव्ह मध्ये जातात बरोबर ना म्हणजे त्यावेळेला नंतर एक्सक्लामेटरी वाक्याची म्हणजे आपण वाक्याचा एंड कोणत्या मार्कने होणार एक्सक्लामेशन बरोबर ना पण केव्हा केव्हा बरोबर केव्हा केव्हा एक्सक्लामेटरी केव्हा केव्हा वापरतो आपण that's feelings emotions हो अजून एक्साइटमेंट that's excitement अजून sorrow that's sorrow अजून इमोशन म्हणजे सॉरो म्हणजे नाही काय प्रॉब्लेम अजून अचानक निघालेलं वाक्य मराठीमध्ये जर म्हटलं तर अबो केवढा मोठा साप बरोबर ना मराठीचं फेमस वाक्य होतं ते अबो केवढा मोठा साप केवढा मोठा हत्ती बरोबर ना असे जे वाक्य होते ते कोणते होते सगळे एक्सक्लामेटरीचे होते बरोबर ना हाऊ बिग इज द सेट किती मोठा साप आहे बस ओके जे लक्षात घ्या जुरवले गेला की जोरात ओरडून उठतं बरोबर ना एकदम एक्साइटमेंट एखादा मित्र अचानक दिसला की जोरात ओरडून आवाज झाला बरोबर ना म्हणजे जस्ट फिलिंग्स इमोशन एक्साइटमेंट तेव्हा कोणते वाक्य असतात सगळे एक्सक्लामेटरी असतात कोणते वाक्य असतात एक्सक्लामेटरी बरोबर कळतंय का वाक्याचे चारही प्रकार आपल्याला कळायला पाहिजे वाक्याचे चारही प्रकार आपल्याला कळायला पाहिजे असर्टिव्ह इंट्रोगेटिव्ह इम्परेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी चारही चार प्रकारचे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला कोणता असणार आहे असर्टिव्ह ओके किंवा डिक्लेरेटिव्ह असणार आहे कारण हे चार झाले हे चार फक्त आपल्याला बेसिक म्हणले यांचा जास्त वापर करायचा नाही किंवा आपण फक्त एखाद्या मार्कला विचारलं गेलं तर गेलं विचारलं गेलं त्याच्याशिवाय त्या विचारलं जाणार नाही आपल्याला महत्त्वाचा कोण आहे याच्यातला फक्त असर्टिव्ह कारण मला त्याच्यावर स्टेटमेंटची डेफिनेशन तयार करायची आहे कळत आहे सेंटेन्स कळले सगळे बरं आता पुढे जाऊ थोडस पुढे पुढची जी डेफिनेशन आहे ती म्हणजे स्टेटमेंटची डेफिनेशन स्टेटमेंटची डेफिनेशन याच्या सगळ्यांच्या डेफिनेशन दिल्यात ना नोट्स मध्ये 2 मिनिटं सगळ्या डेफिनेशन आपण लिहिल्या आहेत असर्टिव्ह लिहिलं आहे इंट्रोगेटिव्ह लिहिलं आहे नंतर इम्परेटिव्ह आहे आणि एक्सक्लामेटरी आहे ओके स्टेटमेंट किंवा प्रपोजिशन स्टेटमेंट किंवा प्रपोजिशन नोट्स लिहिल्या आहेत सर्वांनी ओके स्टेटमेंट किंवा प्रपोजिशन चला जी डेफिनेशन आहे आपली स्टेटमेंट स्टेटमेंट किंवा त्याला अजून काय म्हणतो आपण प्रपोजिशन
लक्षात घ्या, हे ऍसिडिटी जे सेंटेन्स मी घेतलंय किंवा डिक्लेरेटिव्ह जे सेंटेन्स घेतलंय त्या सेंटेन्सला एकतर ट्रू असेल, ऍसिडिटी सेंटेन्स जे आतापर्यंत आपण सगळे स्टेटमेंट घेतलेत का ते सगळे स्टेटमेंट ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे ट्रू आणि फॉल्स एकाच वेळी आपल्या डोक्यात कन्फ्युजन होणार नाही. ते सेंटेन्स एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल. काय सांगतो लक्षात येते का? ते सेंटेन्स एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल, बरोबर ना? बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. देन गिवन असर्टिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट. तर त्या दिलेल्या असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट. आता मला जे वाक्य सांगितले तुम्ही परत सांगायचे. ओके, पहिलं वाक्य काय? रेनबो हॅज 7 कलर्स. बरोबर आहे ना? आहे ना? ट्रू आहे. दॅट्स व्हाय इज ट्रू. बरोबर. नंतर सर्कल हॅज 3 साइड्स. ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. बरोबर ना? सर्कल हॅज 3 साइड्स. दॅट्स व्हाय इज अ फॉल्स. ओके, अजून हा, जयपूर इज पिंक सिटी इन राजस्थान. बरोबर. अजून ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. बरोबर ना? ओके, अजून तुम्ही जे वाक्य सांगितले ते सांगतो. हा, ताजमहल इज इन आग्रा. हा, काश्मीर इज ब्युटिफुल प्लेस. हे असर्टिव्ह मध्ये नाही झालं ना, कारण त्याचा पूर्णपणे डिक्लेअर नाही झाला. तुला ब्युटिफुल वाटतंय पण बाकीच्याला ब्युटिफुल वाटतंय का? तेच तर आपल्याला महत्वाचं पार्ट आहे ना. असर्टिव्ह म्हणजे काय, त्याचा मिनिंग आणि स्टेटमेंट मध्ये अजून क्लिअर व्हायला पाहिजे. स्टेटमेंट मध्ये अजून क्लिअर, तो एकतर ट्रू पाहिजे एकतर फॉल्स पाहिजे. जे ओपन सेंटेन्स मध्ये जातं, आपण जसं ते काल मुलाचं घेतलं बघा, ही इज अ हँडसम बॉय किंवा ही इज अ हँडसम असं आपण म्हटलं तर त्याच्यासारखं झालं ना. द काश्मीर इज अ ब्युटिफुल प्लेस. पण काही जणांना आवडते काही जणांना आवडत नाही. बरोबर ना? मग त्याच्या पद्धतीने होऊन जातं. पण स्टेटमेंट मध्ये मला वाक्य कसं पाहिजे? एकतर ट्रू पाहिजे एकतर फॉल्स पाहिजे. दोघे एकाच वेळी चालणार नाही. म्हणून हे लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, ट्रू आहे. बरोबर ना? पहिलं स्टेटमेंट काय? ट्रू आहे. दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. तिसरं ट्रू आहे. चौथं ओके. पाचवं बघा. 5 + 3 = 10. फॉल्स आहे. मिनिंग होतं ना, सेंटेन्स आहे, फॉल्स सेंटेन्स आहे. म्हणून त्याला आपण कसं म्हणणार? स्टेटमेंट म्हणणार. बरोबर ना? म्हणजे दिलेलं वाक्य, जर दिलेलं असर्टिव्ह सेंटेन्स जर आपल्याला मेन्शन करता येतंय ट्रू किंवा फॉल्स किंवा दोघंही एकाच वेळी येणार नाही, तर ते दिलेलं वाक्य काय असतं? स्टेटमेंट असतं. द गिवन सेंटेन्स इज कॉल्ड the given assertive sentence is called a statement which can either true or false but not both simultaneously. ही डेफिनेशन एक आपली बघून एकदा नोट्स मध्ये. डेफिनेशन आहे गाइस. ओके, अ स्टेटमेंट आपण असं म्हटलं, अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously. बरोबर? कळतंय का मीनिंग? आणि त्याच्या खाली काही एक्झाम्पल्स घेतले. एक सांगा बरं मला वाचून. पहिलं एक्झाम्पल, the moon is revolve around the earth. That one is true. Moon revolves around the earth. That one is a true. दुसरं स्टेटमेंट परत सांगा. यस, बरोबर आहे काय? गंगा इज द बिगेस्ट रिव्हर इन द इंडिया. भारतातली गंगा ही सगळ्यात मोठी नदी आहे. बरोबर आहे का?
बरोबर आहे ना? दासोलीच राहील. ओके, तर मग नंतर कोणी दुसरी बदलून जाईल, लगेच गोदावरी होऊन जाईल मोठी, असं नाही होणार ना. दासोलीचं युनिव्हर्सल ट्रूथ, ते ट्रूथ आहे, सगळे ट्रूथ आहे, त्यामुळे ते बदलणार नाही. गंगा इज द बिगेस्ट रिव्हर इन द इंडिया. झालं? बरोबर स्टेटमेंट आहे. पुढचं, नागपूर इज द, तिसरं वेगळं आहे का? माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटन इन द वर्ल्ड. ते आपलं झालं चालतं. ओके, नंतर पुढे मालेगाव इज द, मालेगाव इज द फुलेस्ट सिटी इन द वर्ल्ड. एखाद्याला वाटत असतं ट्रू असेल, एखाद्याला वाटत असतं फॉल्स असेल. मग काय म्हणणार आपण याच्यामध्ये? काय म्हणणार? त्याला ओपन मध्ये जाऊ देणार आपण, बरोबर ना? हा, फुलेस्ट सिटी ऑब्विसली नाहीये ना, ऑब्विसली नाहीये. फुलेस्ट सिटी म्हटलं असतं तर आपली एव्हरेस्ट कडे कुठेतरी गेलो असतो, तर महाबळेश्वर म्हटलं असतं ठीक होतं, बरोबर. पण मालेगाव काय फुलेस्ट सिटी नाहीये. ओके, काय हरकत नाही. पुढे झेब्रा इज द किंग ऑफ जंगल आहे का? नाही, झेब्रा इज द किंग ऑफ जंगल. दॅट्स व्हॉट इज द स्टेटमेंट, बट फॉल्स स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे पण म्हणजे आपल्याला बघायचं बरं का, स्टेटमेंट आहे ट्रू आणि फॉल्स हे आपल्याला तीन कन्सेप्ट याच्यामध्ये घ्यायचे आहे. स्टेटमेंट आहे की ओळखायचं आहे, पण कोणत्या टाईपचं स्टेटमेंट आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे की आपल्याला ओळखायचं आहे, हे लक्षात घ्या. अजून एवढेच आहे का? बरं, ठीक आहे. अजून मॅथमॅटिकलची सांगा ना मला एक्झाम्पल. जसं आपण घेतलं तसं नंबरच्या रिलेटेड सांगा, किंवा अजून बाकीचे काय असतील ते सांगा. एखादं फॉल्स स्टेटमेंट सांगा. मी असं म्हटलं चालेल का? 1 is a prime number. 1 is a prime number. पहिलं फॉल्स आणि ट्रू नंतर ठरवू. इट इज स्टेटमेंट. येस, कारण त्याचा मिनिंग तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये कळतं, म्हणून हे काय झालं? स्टेटमेंट झालं. पण कोणतं स्टेटमेंट झालं? फॉल्स. बट गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. द गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट, बट इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. कळतं मिनिंग? ओके, नंतर अजून सांगा चला. 2 is a even prime number. Okay. हाँ, 2 is a only even prime number. असं बोलू. 7. 2 is only even prime number. Even prime number. That's what it is answer. It is statement. Yes. It is true statement. 2 is the only even prime number ना, एकटाच even prime number ना, दूसरा even prime कोणताही नाही. अजून under root of -1 is not a real number. that's why it's true or false? True. Okay, that's under root of -1 is not Real. number. बरोबर. हा under root of -1 हा रिअल नंबर आहे का? नाही, तो कोण आहे? कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय? ट्रू स्टेटमेंट आहे, बरोबर ना? स्टेटमेंट आहे पण ट्रू स्टेटमेंट आहे. अजून 0 is a natural number. 0 is natural number. 0 is natural number. चालतंय? लक्षात ठेवा बरं का? हे एक्झाम्पल लिहायचे आपल्याला. हे सर्व एक्झाम्पल आपल्याला लिहायचे. ते लिहिताना आपल्याला एक एक मार्कचा विचार करायचा आहे. काय? आपल्याला क्वेश्चन असा विचारला जाईल, कसा विचारला जाईल लक्षात घ्या. व्हेरीफाय whether the sentence whether the given sentence is statement or not. पहिली गोष्ट, स्टेटमेंट आहे की नाही ते ओळखा. आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणजे कशी काढा ट्रूथ व्हॅल्यू? ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर ना? हे झालं की परत कळलं का? सेंटेन्स स्टेटमेंट कळतंय? परत एकदा स्टेटमेंटची डेफिनेशन सांगायची मला. काय स्टेटमेंटची डेफिनेशन? अ सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्स असेल ना, किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. फक्त सेंटेन्स म्हटलं. Sentence which is either सेंटेन्स इथे लिहिले ना, अ सेंटेन्स
सेंटेन्सच्या अगोदर असर्टिव्ह सेंटेन्स करा. असर्टिव्ह सेंटेन्स ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स असं मेन्शन करा. स्टेटमेंटच्या डेफिनेशन मध्ये सेंटेन्स म्हणजे जिथं आपण लिहिणार असेल ना असर्टिव्ह सेंटेन्स असं मेन्शन करा. मग सांगा assertive sentence which is either true or false but not both simultaneously is called statement. Is called a statement. कळतंय ना? सेंटेन्स मधला स्टेटमेंट मधला फरक कळतोय ना? Yes. ओके ना आता आपण थोडंसं पुढे जाऊ. ओके स्टेटमेंट झालं. आता याला विसरून जाऊ. यांचा काही संबंध राहणार नाही. यांचा काही रिलेटेड पण आपल्याला फक्त कुठे बघायचे ते एक्झाम्पल मध्ये आले तर आपल्याला मेन्शन करायला लागेल की इट इज नॉट अ स्टेटमेंट. कारण काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला व्हेरीफाय करायला होतं ना दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट असेल की नाही. याच्यात ट्रूथ व्हॅल्यू नाही का? यांच्यात ट्रूथ व्हॅल्यूचा काही संबंध आहे का? नाही. स्टेटमेंटची डेफिनेशन घेताना आपण कोणतं सेंटेन्स घेतोय? असर्टिव्ह. याचा काही संबंध आहे का? नाही. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू निघणार नाही. ट्रूथ व्हॅल्यू कोणाची काढतो फक्त आपण असर्टिव्ह सेंटेन्स. ट्रूथ व्हॅल्यू काढलं की ते स्टेटमेंट तयार होतं. बरोबर ना? म्हणून लक्षात घ्या की आपल्याला या तिघांना फक्त एवढं मेन्शन करायचंय इट इज नॉट अ स्टेटमेंट. जर अशा टाईपचं वाक्य आलं तर इट इज नॉट अ स्टेटमेंट विच इज अ एक्सक्लेमेटरी टाइप ऑफ सेंटेन्स विच इज इम्परेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स विच इज अ इंटरोगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स एवढंच मेन्शन करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही मेन्शन करायची गरज नाही. कळतंय? याचा मिनिंग कळतंय ना आपण काय घेतो असं. ओके हे लक्षात घ्या. स्टेटमेंट मध्ये आपल्याला खूप डीप मध्ये जायचं आहे. खूप डीप मध्ये जायचं. आताशी सुरुवात आहे. आता तुम्ही एवढे एक्झाम्पल सांगितले त्या एक्झाम्पल्स मध्ये आपण एक व्हॅल्यू मेन्शन करतोय ट्रूथ व्हॅल्यू. काय मेन्शन करतोय आपण? ट्रूथ व्हॅल्यू. मेन्शन करत असताना ट्रूथ व्हॅल्यू मेन्शन करत असताना जर दिलेलं स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असेल. काय असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू? ट्रू. जर दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असेल फॉल्स. म्हणजे त्याला शॉर्टकट मध्ये आपण कॅपिटल टी म्हणणार आणि याला शॉर्टकट मध्ये आपण काय म्हणणार? कॅपिटल एफ. जर दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू असेल, जर दिलेलं स्टेटमेंट मी स्टेटमेंट म्हणतोय लक्षात घ्या वाक्य कसं सुरुवात करतोय. दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी असेल. काय असेल? कॅपिटल टी असेल. दिलेलं स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? कॅपिटल एफ असेल. काय असेल? कॅपिटल एफ. मग याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. रेनबो हॅज 7 कलर. ट्रूथ व्हॅल्यू टी. ट्रूथ व्हॅल्यू टी. सर्कल हॅज 3 साइड्स. यस. जयपूर इज अ पिंक सिटी इन राजस्थान. टी. ताजमहल इज इन आग्रा. 5 + 3 = 10. यस. 1 इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर पासून आपण बघितलं परत तिथून लुकड झालं तिथून परत कंटिन्यू करावं. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? याची ट्रूथ व्हॅल्यू 3. 2 इज ओनली इव्हन प्राइम नंबर. नंतर √(-1) इज नॉट अ रियल नंबर. दॅट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. 0 इज अ नॅचरल नंबर. दॅट्स वन इज अ फॉल्स. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल. ओके पुढे एक लक्षात घ्या आपण आता पुढचे जे वाक्य घेणार किंवा आपण पुढचे जे काही डेफिनेशन घेणार आहे त्याच्यातली महत्त्वाची डेफिनेशन म्हणजे ओपन सेंटेन्स. त्याच्यातली महत्त्वाची डेफिनेशन कोणती आहे? ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय? आपण एवढे एक्झाम्पल बघितले. एवढ्या एक्झाम्पल मध्ये दिलेले स्टेटमेंट एकतर ट्रू असतं एकतर फॉल्स असतं. एकतर ट्रू असतं एकतर फॉल्स असतं. म्हणजे दिलेलं वाक्य असेल ते दिलेल्या वाक्यामध्ये जर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स ओके ट्रू किंवा फॉल्स हे आपल्याला कन्फ्यूज होत असेल. ट्रू किंवा फॉल्स कन्फ्यूज होत असेल. एखादं वाक्य सांगा मला चला की जे ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपल्याला जास्त कन्फ्यूज करते. एकतर ट्रू पण वाटत नाही एकतर फॉल्स पण वाटत नाही. हा ट्रू पण वाटत नाही आणि फॉल्स पण वाटत नाही. हा तेच ना आता तुम्ही सांगितलं होतं काय? काश्मीर ओपन सेंटेन्स साठी हा काय होतं? काश्मीर इज ब्युटिफुल प्लेस.
हे ओपन सेंटेन्स मध्ये का नको तुम्हाला सांगतो, कारण इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल याचा मिनिंग बदलतो ना, इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल त्याचा मिनिंग काय होतो, बदलतो. ओके, जर तुला आवडत असेल तर तिला नसेल आवडत, बरोबर ना. म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल त्याचा ट्रूथ व्हॅल्यू कशा असतील, वेगवेगळ्या असतील, बरोबर. तिला वाटत असेल ब्युटीफुल आहे ती ट्रू म्हणेल, बरोबर ना. दुसऱ्याला वाटत असेल नाही मला नाही आवडत, दॅट्स फॉल्स. त्यामुळे त्याला काय वाटत असेल, फॉल्स. म्हणजे ट्रू आणि फॉल्स मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये कन्फ्युजिंग होत आहे. नंतर सेकंड असं घेतलं x + 5 = 10. सांगा बरं, ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. जोपर्यंत x ची व्हॅल्यू मला माहिती होत नाही तोपर्यंत मला याला स्टेटमेंट म्हणता येणार नाही. हा, पण ट्रूथ व्हॅल्यू कोणामध्ये व्हॅल्यू होत आहे, x वर व्हॅल्यू होते. कोणामुळे व्हॅल्यू होते, x मुळे. जर x व्हॅल्यू मी 5 घेतली, x व्हॅल्यू जर मी 5 घेतली तर मला काय मिळेल, स्टेटमेंट ट्रू मिळेल, बरोबर ना. पण याच्यामुळे काय होतंय, x च्या व्हॅल्यूमुळे काय होतंय, माझी ट्रूथ व्हॅल्यू काय होत आहे, व्हॅल्यू होत आहे. माझी ट्रूथ व्हॅल्यू काय होत आहे, व्हॅल्यू. जर एखाद्याने घेतली 10, x व्हॅल्यू 10 घेतली तर इक्वल टू येईल का, ते फॉल्स होऊन जाईल, बरोबर ना. हे ट्रूथ व्हॅल्यू काय होत आहे, व्हॅल्यू होत आहे. नंतर ट्रू की फॉल्स, ट्रू आहे का फॉल्स आहे, ही इज हँडसम. पण कोण कोण आहे ते माहिती नाही, बरोबर ना. तो खरं हँडसम आहे की नाही ते माहिती नाही, बरोबर ना. ही इज अ हँडसम एवढंच म्हटलं. हे ऑब्विसली इंटरोगेटिव्ह नाही. हे इंटरोगेटिव्ह आहे का, इम्परेटिव्ह आहे का, एक्सक्लेमेटरी आहे का, त्यांच्यातलं कोणतंच वाक्य वाटत नाही. कधी कधी आपल्याला कन्फ्युज व्हायला लागतं की ऍसिडिटी सारखंच दिसतंय, पण मग याची ट्रूथ व्हॅल्यू का बरं कळत नाही, याची ट्रूथ व्हॅल्यू का बरं कळत नाही. मग कळत नसेल तर ऑब्विसली आपल्याला काय मेन्शन करावं लागतंय, ओपन सेंटेन्स मेन्शन करावं, कारण त्याची ट्रूथ व्हॅल्यू मिनिंग कळत नाही ना. ते एकतर ट्रू वाटत नाही, एकतर फॉल्स वाटत, म्हणून आपल्याला त्याचा मिनिंग कळणार नाही. समजतं हे, लक्षात येतं का हे, ओके. समजून घ्या ओपन सेंटेन्स मध्ये काय असतं. एखादं वाक्य सांगा बरं तुम्ही मला, ओपन सेंटेन्स मध्ये वाक्य सांगा. This sentence is not true. दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू, बरोबर. दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू, वाक्यावर सेंटेन्स येतो. पण कोणतं सेंटेन्स, कोणतं सेंटेन्स, दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू. मग हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे, माहिती नाही ना. हा, जर मी म्हटलं दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू असं करून दाखवलं तर मला कळेल, बरोबर ना. पण तिथे आपण वाक्य वाचल्याबरोबर कोणतं वाक्य, कोणतं सेंटेन्स, कोणतं स्टेटमेंट हे माहिती का आपल्याला नाही, म्हणून आपल्याला तिथे व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू कळत नाही, बरोबर ना. पण एक लक्षात घ्या, ओपन सेंटेन्सला स्टेटमेंट मध्ये घेऊन येत आहे. जे ओपन सेंटेन्स आहेत त्यांना ओपन सेंटेन्स मधून आपल्याला कशात आणता येतं, स्टेटमेंट मध्ये आणता येतं. कोणाचा वापर करून सांगितलंय मी, कोणाचा वापर करून, क्वांटिफायरचा. कोणाचा वापर करून, क्वांटिफायरचा. म्हणजे क्वांटिफायरचा वापर करून अशा वाक्यांना, असे वाक्य जे आहेत अशा वाक्यांना आपण स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करतो, त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. काय म्हणतात त्यांना, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. कळतं मिनिंग. 4 सेंटेन्सचे टाईप, स्टेटमेंटची डेफिनेशन, ओपन सेंटेन्सची डेफिनेशन आणि तिसरी आपली ट्रूथ व्हॅल्यू. हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. आपला पहिला पार्ट हाच आहे, पहिला पॉइंट हाच आहे. काय, स्टेटमेंटची डेफिनेशन महत्त्वाची, नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू महत्त्वाची, नंतर आपल्याला त्याचे ट्रूथ टेबल महत्त्वाचं आहे. पुढची आपली डेफिनेशन असेल बघा, ट्रूथ टेबल, बरोबर आहे का. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल काय, ट्रूथ टेबल रिलेशन बिटवीन ट्रू व्हॅल्यूज अँड रिलेशन आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये. आता फॉर एक्झाम्पल
एक वाक्य घेतलं की तुम्हाला दोन टाईप पडतात. एक वाक्य घेतलं तर तुम्हाला पॉसिबिलिटी आपण म्हणू, आपण त्याला काय म्हणतो आपण, पॉसिबिलिटी. एखादं वाक्य घेतलं ते एकतर ते ट्रू असेल एकतर फॉल्स असेल. पॉसिबिलिटी किती आल्यात मला जर, आणि जनरली एक लक्षात घ्या, स्टेटमेंट हे स्मॉल लेटर्सने डिनोट केले जातात. पी, क्यू, आर, एस, टी अशा वाक्यांनी काय केलं जातं, डिनोट केलं जातं. म्हणजे वर्ड्स, लेटर्स, हे जे लेटर्स आहेत पी, क्यू, आर, एस, टी, या लेटर्सने काय केलं जातं, जनरली डिनोट केलं जातं. या लेटर्सने काय केलं जाईल, डिनोट केलं जाईल. म्हणून लक्षात घ्या की हे जे लेटर्स आहेत ते आपल्याला डिनोट केले जाते. मग मला सांगा, जर मी एक वाक्याला नाव दिलं असेल पी, एका वाक्याला काय नाव दिलं मी पी, म्हणजे जर सपोज आहे पी वाक्य माझं असं आहे, रेनबो हॅज 7 कलर्स, बरोबर ना. मग आता याची ट्रुथ व्हॅल्यू काय पी ची, पी वाक्य काय घेतलं मी, रेनबो हॅज 7 कलर्स. थोडस मी बरोबर घेतलं कारण मला पुढे जाऊन अजून त्याला डीप मध्ये घ्यायचं आहे की फक्त स्टेटमेंट मधले वाक्य कशाला डिनोट करतात तेवढं मी तुम्हाला सांगितलं. रेनबो हॅज 7 कलर, मी पी स्टेटमेंट घेतलं, पी स्टेटमेंट घेतलं. ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. हा, पण त्याच्यासाठी मी दुसरं घेतलं, सर्कल हॅज 3 साइड, फॉल्स आहे. म्हणजे मला एका सेंटेन्सला किती पॉसिबिलिटी येतात, 2. एकतर ट्रू असेल एकतर, म्हणजे एका वाक्याला मला 2 पॉसिबिलिटी येतात प्रत्येक वेळी. जर मला माहिती नसेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू, जर मला त्याची ट्रूथ व्हॅल्यू माहिती नसेल तर किती ट्रूथ व्हॅल्यू येतात, 2 व्हॅल्यू येतात एका वाक्य. जर मी 2 वाक्य घेतले तर किती पॉसिबिलिटी, दुसऱ्याला किती येतील, 2, ट्रू आणि फॉल्स, बरोबर ना. दुसऱ्याला सुद्धा तेवढ्या झालं. 2 एकत्र केले तर, 2 एकत्र केले तर किती पॉसिबिलिटी येतील, हेच ना. मग मी असंच काहीतरी रिप्रेझेंट केलं, पी स्टेटमेंट इथे घेतलं ते एकतर ट्रू असेल एकतर फॉल्स असेल. पी वाक्याला 2 पॉसिबिलिटीज, एकतर ट्रू एकतर फॉल्स, बरोबर ना. आणि जर मी क्यू पण घेतलं तर किती येतील, ते ट्रू ट्रू असू शकतं, पहिली पॉसिबिलिटी ट्रू ट्रू, बरोबर ना. किती पॉसिबिलिटी आहेत ते लक्षात घ्या, ट्रू ट्रू येऊ शकतं, बरोबर आहे. नंतर ट्रू फॉल्स येऊ शकतं. मी फक्त पॉसिबिलिटी काढतोय, मी फिक्स केलेल्या नाहीये की माझ्याकडे वाक्य नाही, मी फक्त व्हॅल्यूज बघतोय की जर एक स्टेटमेंट घेतलं तर 2 पॉसिबिलिटी आणि 2 घेतले तर किती पॉसिबिलिटी चेक करतोय ना. ओके, दुसरी पॉसिबिलिटी ट्रू फॉल्स, बरोबर. तिसरी पॉसिबिलिटी फॉल्स, ओके. आणि शेवटची पॉसिबिलिटी फॉल्स. किती पॉसिबिलिटी आल्या, जर 2 वाक्य घेतले तर किती पॉसिबिलिटी आहेत, 4. एक घेतलं तर, 2 स्टेटमेंट घेतले तर 4, बरोबर ना. 3 घेतले तर, 3 घेतले तर 8 पॉसिबिलिटीज. किती, 8 पॉसिबिलिटीज, बरोबर. 4 घेतले तर 16 पॉसिबिलिटीज. लक्षात येते का, पॉसिबिलिटीज घेतोय, कन्फर्म केलेले नाही, ते फक्त नावाला ठेवा. अजून त्याच्याकडे जायचं बाकी आहे, ट्रूथ टेबलकडे मी अजून गेलेलो नाही. फक्त याच्यावर जरा फोकस करा. घरी गेल्यानंतर अगोदर याला वाचा, डिटेल्स मध्ये वाचा. उद्या आपण पहिली एक्सरसाइज स्टार्ट करू. ट्रूथ टेबल झाला की पहिली एक्सरसाइज आपण स्टार्ट करू. लक्षात, ठीक आहे.